2015च्या फॅल्कन 9च्या जमिनीवरच्या लँडिंग नंतर आता रियुजेबल रॉकेट्सला गरज होती ती एका चमत्काराची. रॉकेट्सला संपूर्णपणे रियुजेबल करण्यासाठी त्याला जमिनीवरती सेफ लँड करणे खूप महत्वाचे आहे. पण एकदा रॉकेट उडाल्यानंतर त्यातील जास्तीत जास्त इंधन हे त्याला पृथ्वीची ऑर्बिट सोडण्यासाठी खर्च होऊन जाते आणि उरलेल्या थोड्या इंधनातून ते फक्त काहीच अंतरापर्यंत लँड करू शकते. अशा वेळेस गरज पडते समुद्रामध्ये लँड करण्याची. पण समुद्रामध्ये कुठलाही सॉलिड सरफेस नसल्यामुळे ही लँडिंग घडवून आणणं हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. यासाठी स्पेसएक्सने वापर केला स्पेशली डिझाईन केलेल्या ड्रोन शिप्सचा. 25 ते 30 टनाचे हे रॉकेट जेव्हा आवाजाच्या स्पीडच्या 2 ते 3 पट स्पीडने समुद्राकडे येत असते तेव्हा हे ड्रोन शिप त्याच्यावरच्या ऍडव्हान्स नॅव्हिगेशन सिस्टीमचा वापर करून त्या रॉकेटचे एक्झॅक्ट पिन पॉइंट लँडिंग लोकेशन शोधून काढते आणि एक्झॅक्ट त्या ठिकाणी जाऊन त्या रॉकेटला लँड होण्यासाठी एक स्टेबल प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते. हे कॅल्क्युलेशन्स इतके अचूक असतात की एवढं अवाढव्य रॉकेट फक्त काही फुटांच्या फरकाने या ड्रोन शिपवरती लँड करते. अशाच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आणि जगावेगळ्या थिंकिंगमुळे स्पेसएक्सला नेहमी असे चमत्कार करणं शक्य होतं. तुम्हाला पण हा किस्सा माणसाने केलेला एक चमत्कार वाटत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषयांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.